भारतीय सिनेसृष्टीच्या अष्टपैलू आणि लोकप्रिय गायिका आशा भोसले यांचं रविवारी 12 एप्रिल रोजी मुंबईत वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं अशी माहिती त्यांचा मुलगा आनंद भोसलेने दिली. आशा भोसले या उत्तम गायिका तर होत्याच, त्याचसोबत मिश्किल स्वभावामुळे सगळ्यांना लगेच आपलंसं करण्याची वृत्तीही त्यांची होती. 8 दशकं, 1000पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली होती. पण आशा आणि लता मंगेशकर हे सगळ्यांच्या ओठावर असलेल्या नावामागची खरी गोष्ट तुम्हाला माहितीये का? त्यांचं नाव आशा नसून कामाक्षी असं होतं. काही वर्षांपूर्वी आशा भोसले यांनी एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता. आधी मंगेशकर भावंडांची नावं वेगळी होती आणि मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी सगळ्यांची नावं बदलल्याचा किस्सा त्यांनी सांगितलाय. आशाताई म्हणाल्या, आमची आई ठेवायची ती नावं खूप मोठी आहेत असं वडिलांना वाटायचं आणि म्हणून ते बदलायचे. पहिली मुलगी झाली तेव्हा आईने विशालाक्षी असं नाव ठेवलं. दुसरीचं मीनाक्षी, तिसरीचं कामाक्षी, चौथीचं उमाक्षी आणि मग भाऊ झाला त्याचं नाव प्रकाश ठेवलं. ही एकही नावं वडिलांना आवडली नव्हती. त्यांना वाटायचं नावं ही सुटसुटीत 2 अक्षरी असावीत. नावं मोठी असली की त्यांचे शॉर्ट फॉर्म बनतात. प्रकाशचं पुढे पक्या व्हायला लागलं. मग लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ अशी नावं वडिलांनी ठेवली. मंगेशकर भावंडांनी स्वतःचं नाव अगदी सातासमुद्रापार नेऊन ठेवलं. अनेक पिढ्या घडवल्या आणि येणाऱ्या कितीतरी पिढ्या लता मंगेशकर आणि आशा भोसले हे नाव आवर्जून लक्षात ठेवतील. 2022 साली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं. तर 12 एप्रिल रोजी आशा भोसलेंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सिनेविश्वात शोककळा पसरलीय. आशा भोसले यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.